आमच्या तालुक्याच्या आमदारालाही माझी कळकळीची विनंती आहे, आपणही अजितदादा पक्षाचे आमदार आहात, त्यांनाही आपण कानावर घालून हा प्रश्न मार्गी लावा। कारण गेल्या निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला होता, ग्रंथालय संघाने पाठिंबा दिल्यामुळेच आपण आमदार झालात, हे आपण विसरून जाता कामा नये। पैशामध्ये आमचा ग्रंथपाल, आमचा सेवक आणि सहकारी ग्रंथपाल काम करतोय, त्याचं जीवन कसं जगायचं। मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं काम करतोय, माझ्याच पार्टीचे सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील आमच्या या विभागाचे प्रमुख आहेत, त्यांना माझ्या या ठिकाणी विनंती असणार आहे, चंद्रकांतदादा पाटील साहेब, ही ग्रंथालय एक चळवळ आहे, समाजाला योग्य दिशा देणारी ही चळवळ आहे, ही चळवळ टिकली पाहिजे। महासंघाने आपल्याला पाठिंबा दिला, आपण सत्तेमध्ये आलात, पुन्हा जर एकदा सत्तेमध्ये यायचं असेल तर या सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आपण ऐकून घेतला पाहिजे। मित्रांनो, मी सध्या आहे अहमदपूर तहसील कार्यालयाच्या समोर, तुम्ही बघू शकता हे माझ्या उजव्या बाजूला जे आहेत अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील ग्रंथालय विभागातील संचालक, कर्मचारी, पदाधिकारी आहेत। नेमक्या काय मागण्या असणार आहेत त्यांच्या, त्यांनी नुकतंच आता तहसीलदार द्वारा मुख्यमंत्र्यांकडे एक निवेदन दिले, काय मागण्या आहेत ते आपण जाणून घेऊयात। नेमकी काय मागणी आहे, आता निवेदन जे दिले तहसीलदार यांना, तुम्ही काय आहेत मागण्या? शासनाने नवीन मान्यता 2012 पासून बंद केलेल्या आहेत, त्या मान्यता देण्यात याव्या। ग्रंथालयाचा दर्जा वाढ, वर्गवाढ 2012 पासून बंद आहे, त्याला परवानगी द्यावी आणि अनुदानात तुटपुंज अनुदान आहे, त्या अनुदानात वाढ करावी, ही आमच्या मुख्य मागण्या आहेत। या मागण्या घेऊन हे संचालक, पदाधिकारी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आले आहेत। मनोहर गायकवाड सरांकडे मी जाणार आहे, तत्पूर्वी त्यांची प्रतिक्रिया सविस्तर अशी मला जाणून घ्यायची आहे, नेमकी काय त्यांची भूमिका असणार आहे ते आपण जाणून घेऊया। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष प्रताप पाटील यांच्याकडे सुद्धा मी जाणार आहे, तत्पूर्वी मी अगोदर मनोहर गायकवाड सर यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे। काय नेमकं सांगायचं आहे महाराष्ट्र शासनाला, आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या मध्ये? मी महाराष्ट्र शासनाला असं सांगू इच्छितो की मी अहमदपूर तालुका ग्रंथालय संघाचा कार्याध्यक्ष आहे। 2012 पासून महसूल विभागामार्फत आदरणीय अजितदादा पवार यांनी या ठिकाणी तपासण्या लावल्या आणि त्यामध्ये निकष करून ग्रंथालयाला मान्यता दिली। शासनाने आम्हाला तशा प्रकारचे पत्रही दिलेलं आहे, पण 2012 पासून अनुदान वाढ बंद केलेली आहे, त्यानंतर नवीन मान्यता बंद केलेली आहे आणि दर्जा वाढ देखील कमी केलेली आहे, अनुदान देखील तिप्पट करायला पाहिजे पण ते केलेलं नाही आणि कर्मचारी हा अतिशय तुटपुंजा मानधनावर या ठिकाणी जीवन जगत आहे। दररोज त्यांना 2 वेळेचं भोजन मिळेल अशा प्रकारचंही वेतन त्यांना दिलं जात नाही, ही अतिशय शोकांतिका आहे। म्हणून मी अजितदादा पवार यांना विनंती करतो की आपण या सगळ्या प्रश्नामध्ये, कारण आपण प्रत्येक वेळी अर्थमंत्री असता आणि अर्थमंत्री असल्यामुळे आपला ग्रंथालयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक असायला पाहिजे आणि चंद्रकांतदादा पाटील अतिशय तळमळीने या ग्रंथालयाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतात। त्यांनी सभागृहामध्ये निवेदन केलेलं आहे की आम्ही 40% अनुदान वाढ करू, नवीन मान्यता देऊ आणि दर्जा वाढ पण करू आणि मोदी साहेबांनी 470 कोटी रुपये ग्रंथालयाला दिलेले आहेत, तेही आम्ही समान वाटप करू, अशा प्रकारचे शब्द आहे। त्याबद्दल मी त्यांना सांगू इच्छितो की या मागण्या आपण तातडीने, आचारसंहिता लागण्यापूर्वी या ग्रंथालयाच्या सगळ्या मागण्या आपण मान्य कराव्यात। या मागण्या आपण मान्य करायला अशी अपेक्षा मी व्यक्त करतो, पण या मागण्या जर आपण मान्य केल्या नाहीत तर अतिशय तीव्र अशा प्रकारचं महाराष्ट्रामध्ये आम्ही संघाच्या वतीने आंदोलन करणार आहोत। त्यामध्ये आम्ही कर्मचाऱ्याला सामील करून घेणार आहोत, पदाधिकाऱ्याला सामील करून घेणार आहोत आणि निश्चितपणे ग्रंथालयाचे प्रश्न आम्ही मार्गी लागणार आहोत, कारण आम्ही ज्ञानदानाचं कार्य करतो। या ग्रंथालयाच्या मार्फत MPSC जे पुस्तक आहे ते विद्यार्थी वाचतात आणि ते MPSC धारक, तहसीलदार, कलेक्टर या ग्रंथालयामधूनच होतात। म्हणून शासनाला आमची नम्रतेची विनंती आहे की अनुदान वाढ व्हावं, त्यानंतर दर्जा बदल व्हावा आणि नवीन मान्यता मिळावी आणि कर्मचाऱ्याला त्यांना वेतन मिळावं, हे आमचे प्रश्न आहेत, ते सोडवले पाहिजेत अशी आमची विनंती आहे। निश्चितच आपल्या महत्वाच्या मागण्या आहेत सर, परंतु माझा एक प्रश्न आहे तुम्हाला। 2012 पासून तुमचं कार्य सुरू आहे, अगदी बरोबर आहे, मग मागणी करण्यासाठी विलंब झाला असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, आम्ही वेळोवेळी मंत्रालयामध्ये आमदार साहेबाला घेऊन आम्ही आंदोलन केलेलं होतं। त्या ठिकाणी
सकारात्मक अशा प्रकारचं आंदोलन केल्यानंतर 60% अनुदान वाढ झालेली आहे. आणि आमच्या तालुक्याच्या आमदारालाही माझी कळकळीची विनंती आहे, आपणही अजितदादा पक्षाचे आमदार आहात, त्यांनाही आपण कानावर घालून हा प्रश्न मार्गी लावा अशा प्रकारची विनंती आम्ही त्यांना करत आहोत. तशा प्रकारचं निवेदनही आम्ही सर्वांच्या सहीने त्यांना देणार आहोत. त्यांनाही पुनश्च विनंती आहे की आपण लक्ष घालून, जातीने लक्ष घालून, कारण गेल्या निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला पाठिंबा दिलेला होता. ग्रंथालय संघाने पाठिंबा दिल्यामुळेच आपण आमदार झालात हे आपण विसरून जाता कामा नये. आपणही याच्यामध्ये लक्ष घालावं आणि आमच्या ग्रंथालयाच्या मागण्या मान्य करावी अशीही मी संघाच्या वतीने त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. याचबरोबर माझ्यासोबत दुसरे पदाधिकारी आहेत, काय त्यांच्या प्रतिक्रिया असणार आहेत जाणून घेऊया आपण. सर, आपण सर्व लोक जे म्हणतो शिक्षणामध्ये लातूर पॅटर्न आहे, तर दादानी, चंद्रकांतदादा पाटलांनी, आमचे आमदार बाबासाहेब पाटलांनी जर ग्रंथालयामध्ये जर सुधारणा अहमदपूर पॅटर्न सर जर केली असेल की ते आम्हाला चांगलं वाटणार आहे. त्यांनी करावं अशी अपेक्षा आहे. यानंतर मी जाणार आहे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष प्रताप पाटील. योगायोग आहे, आज त्यांचा वाढदिवस आहे आणि आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या टीमच्या माध्यमातून प्रताप पाटील यांना सर्वप्रथम आपण शुभेच्छा देऊया. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर. आज आपण हा अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील ग्रंथालय विभागांच्या कर्मचाऱ्यांचा मुद्दा घेऊन आलेला आहात, काय प्रतिक्रिया असणार आहे आपल्या? पहिल्या प्रथम आवाज बहुजनांच्या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून आमचा आवाज मुंबईपर्यंत पोहोचवण्यासाठी यांनी मदत केली, म्हणून मी आवाज बहुजनांच्या न्यूज चॅनलचं मी पहिल्यांदा स्वागत करतो. साहेब, आमच्या मागण्या तुम्ही म्हणल्याप्रमाणे 2012 पासूनच आहेत. याच्यातल्या काही मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि काही व्हायच्या शिल्लक राहिलेल्या आहेत. जसं की आताच आमच्या सहकार्याने म्हटलं, 2012 पासून नवीन ग्रंथालयांना मान्यता नाही आहेत, त्या मान्यता देण्यात याव्यात. जे अनुदानाचा 40% भाग शिल्लक राहिलेला आहे ते 40% अनुदान आम्हाला देऊन सहकार्य करावे. अशा याच्यासारख्या, आणि तेवढंच नव्हे, आताच माझ्या सहकार्य म्हटल्याप्रमाणे अतिशय तुटपुंजा पैशामध्ये आमचा ग्रंथपाल, आमचा सेवक आणि सहकारी ग्रंथपाल काम करतोय. त्याचं जीवन कसं जगायचं? कारण एखादा आमदार जर 5 वर्ष काम करून जर तो सेवानिवृत्त झाला किंवा जर पुन्हा निवड नाही झाली तर त्याला महिन्याला 1 लाख रुपये आपण देता, आणि आमच्यासारख्या ग्रंथपालाला, सहकारी ग्रंथपालाला आणि सेवकाला निव्वळ 2000 आणि 1500 वरती काम करावं लागतं. त्याच्या घरातील 5 सदस्यांचा जर विचार केला तर हे 1500 रुपये तरी त्याला महिन्याला पुरतील का, याचा विचार चंद्रकांतदादा पाटील यांनी करावा असं आमचं म्हणणं आहे. निश्चितच मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं काम करतोय. माझ्याच पार्टीचे सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील आमच्या या विभागाचे प्रमुख आहेत. त्यांना माझ्या या ठिकाणी विनंती असणार आहे, चंद्रकांतदादा पाटील साहेब, ही ग्रंथालय एक चळवळ आहे, समाजाला योग्य दिशा देणारी ही चळवळ आहे. ही चळवळ टिकली पाहिजे. येणारा हा समाज जो आता भरकटत चाललेला आहे त्या समाजाला योग्य मार्गाने न्यायचा असेल तर ग्रंथालय टिकलीच पाहिजेत, आणि ग्रंथालय जर टिकवायचे असतील तर आपल्याला सहकार्याची आम्हाला गरज आहे. निश्चित आपण 60% दिलेले आहेत, 40% आम्ही तुमच्याकडे पाठपुरावा करतोय. निश्चित आपल्या माध्यमातून आम्हाला 40% मिळतील, कारण आपण दिलेला शब्द आहे की पुढे होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी जी आचारसंहिता लागणार आहे त्याच्याही अगोदर तुम्हाला राहिलेला 40%चा प्रश्न आम्ही मिटवून देऊ आणि तुमच्या मागण्या आम्ही सोडून देऊ. म्हणून मागच्या काळामध्ये माझ्या सहकार्याने सांगितल्याप्रमाणे ग्रंथालय महासंघाने आपल्याला पाठिंबा दिला. आपण सत्तेमध्ये आलात, पुन्हा जर एकदा सत्तेमध्ये यायचं असेल तर या सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आपण ऐकून घेतला पाहिजे, त्यांच्या मागण्या सोडवल्या पाहिजेत, कारण त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न होऊन बसलेला आहे. तुटपुंजा पैशामध्ये व्यवहार चालणे आणि घर चालणे अतिशय मुश्किल झालेलं आहे. म्हणून आमचा सर्वसार आपण विचार करावा. राहिलेल्या 40% आम्हाला वाटपही करावं, उर्वरित आमच्या मागण्याही मान्य कराव्यात. एवढ्या निश्चित सांगतो. वेळ पडली, चंद्रकांतदादा पाटील साहेब, वेळ पडली. भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनिशी या महासंघाच्या पाठीमागे राहणार आहे. ग्रंथालयाचा मोर्चा घेऊन, आम्ही पुढाकार घेऊन तुमच्यापर्यंत येणार आहोत. तुम्ही हक्काची माणसं आहेत आमच्या, तुमच्या हाताला धरून या ठिकाणी आम्ही आमच्या मागण्या मान्य करून घेणार आहोत. एवढी आपण नक्कीच दखल घ्यावी आणि आमच्या मागण्यांना प्राधान्य देऊन देशाच्या आपल्या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून आपण आमचा राहिलेलं उर्वरित अनुदान पूर्ण करून द्यावं एवढी आपल्याकडे विनंती करतो. येणाऱ्या काळात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि चंद्रकांतदादा पाटील हे या ग्रंथालय विभागांच्या मान्यवरांच्या मागण्या कशा पद्धतीने मान्य करतील हे पाहणं महत्वाचं आहे. ताजे आणि महत्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा BN4 आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हचा कॅमेरामॅन मासूम शेख यांच्यासह शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.